येशूचं पुनरुत्थान झाल्यामुळं त्याने सांगितलं होतं ना, इथं आल्यानंतर धर्तीवर त्याने सांगितलं होतं की मी येरुशलेम मध्ये जाऊन मी मरणार आहे, मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. सतत तो शिष्यांना सांगत गेला. त्यांना काही ते समजलं नाही की बाबा काय, जर तो मशिहा आहे आमचा तर मग तो मरणार कसा, हे फार त्यांना कोडं पडलं होतं. परंतु देवाची योजना होती. त्याच्या मरणामधून त्याने विजय मिळवलेला आहे. फक्त स्वतःसाठीच नाही, आपल्यासाठी देखील. जे त्याच्यावर विश्वास ठेवतील, जे त्याचं अनुसरण करतील त्यांच्यासाठी. आणि म्हणून आज येशूच्या मरण आणि पुनरुत्थानामुळं तो एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकतो. त्याला का विचारायचा कधी तुम्ही, इथं पण आहे तो, मुंबईला आहे, बँगलोरला आहे, चेन्नईला आहे, कलकत्त्याला आहे, अमेरिकेत आहे, आफ्रिकेत आहे. 1% तिथं, 2% तिथं, 3% तिथं, अशी उपस्थिती आहे का त्याची? नाही, 100%. तो देव असल्या कारणाने ते त्याला शक्य आहे. येशू या धर्तीवर होता तेव्हा तो एका ठिकाणी होता, तिथंच असायचा. त्याची उपस्थिती ही लोकल होती, स्थानिक होती. परंतु आता तसं नाही. त्याचं मरण पुनरुत्थान झाल्यामुळं तो आता सर्व ठिकाणी पूर्णरित्याने उपस्थित आहे. आणि म्हणून जशा रीतीने आज सकाळी तो आपल्यामध्ये उपस्थित आहे पूर्णरित्याने, तसं आणखी जिथं कुठं त्याचा धावा करणारे लोक आहेत त्याचा तो उपस्थित आहे. कल्पना करा, ते विचार करा थोडा वेळ, आपण कोण कुठायचं, अखिल सृष्टीचा करणारा देव तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. तू हे नाही म्हणत की तुम्ही डोंगर चढून माथ्यावर या, तिथं मग मी तिथं तुम्हाला भेटेन, किंवा तुम्ही मोठ्या क्रुसेड मध्ये जा एखाद्या जिथं हजारो लोक आहेत तिथं, मग तिथं मी तुमची भेट घेईन, असं म्हणतो का तो? जिथं कुठं तुम्ही आहात तिथं तो आहे. संत पाऊल प्रेषितांची कृती या पुस्तकामध्ये 17व्या अध्यायामध्ये अथेन्स या शहरामध्ये गेला, इटलीमध्ये, तिकडे पहिल्यांदाच गेला. त्यांनी येशूची सुवार्ता तिथे सांगितली. आणि त्यांनी काय सांगितलं तिथच्या लोकांना, देव आपल्या कोणापासूनही दूर नाही, आपल्या जवळ तो आहे. एका कवीने त्याच्या गीतामध्ये असं म्हटलं आहे की देवामध्ये मनुष्यामध्ये किती अंतर आहे, फक्त एका प्रार्थनेचं. ही इज ओनली अ प्रेयर अवे. म्हणजे जिथं खरोखर सिन्सिअर प्रार्थना आहे तिथं देव हजर आहे. ते देवाचं अभिवचन आहे. आपण फार विशेष आहोत म्हणून नाही,